आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. संख येथे विनापरवाना पिस्टलसह एक जण ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई करण्यात येत असून संख येथे विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाला अशा संशयित इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहन घस्ते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संख ते अंकलगी रोडवरून संख तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कट्ट्यावर बसलेले एका इसमाकडे विनापरवाना अग्निशस्त्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी निगराणी ठेवली असता कट्ट्यावर एका संशयित इसम बसलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव संभाजी हनुमंत नलवडे, वय वर्ष 33, राहणार HP गॅस गोडाऊनजवळ, संख, तालुका जत, जिल्हा सांगली असे सांगितले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूस पॅन्टमध्ये एक पिस्टल खोचलेली मिळून आली. तसेच जीन्स पॅन्टच्या समोरील लहान खिशातून 3 जिवंत राऊंड आढळून आले. संबंधित अग्निशस्त्र बाळगण्याबाबत त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे त्याने सांगितले. तपासादरम्यान आरोपी संभाजी नलवडे याने हे पिस्टल राहुल माने, राहणार माजी सैनिक, वसाहत मिरज याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड पंचासमक्ष जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहन घस्ते यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.